बेबी बरी झाली. प्लेग हटला. कॅम्प उठला. आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मी आमच्या घरापुढे सुंदरसा बगीचा केला. 50 कुंड्या आणवल्या. झाडे लावली. आमची बाग मोठी डौलदार दिसू लागली. पण आमचा डौल कधीच टिकणारा नसल्याने लवकरच टिळकांनी ह्या सर्व कुंड्यांची खैरात करून टाकली. राहुरीचे मिशनरी डॉक्टर व्हॉलेंटाईन रजेवर जायला निघाले होते. त्यांच्या कामावर टिळकांची नेमणूक झाली व जायच्या आधी टिळकांनी दारापुढच्या सर्व कुंड्या देऊन टाकल्या. राहुरी गाव आम्हाला फार आवडले. टिळक म्हणत, अशा गावी लांब रानात मला जर एकांत स्थळी घर बांधून राहता आले तर मी कितीतरी ग्रंथ लिहीन. डॉक्टर हेनरी फेअरबॅक नावाची मिशनरी आमच्याकडे येथे आले असता टिळकांनी आपल्या घराची कुरकुर त्यांच्याजवळही केली. फेअरबँक साहेब म्हणाले, टिळक, मला काही पैसे मिळायचे होते, पण मी त्यांची आशा सोडून दिली होती. जर हे पैसे मिळाले तर मी तुम्हाला तुम्ही म्हणता तसे रानात घर बांधून देईन. मग तुम्हाला पाहिजे तेवढी ग्रंथरचना तुम्ही करीत बसा. टिळकांनी व डॉक्टर फेअरबॅक साहेबांनी नंतर एकत्र बसून देवाची प्रार्थना केली व तो विषय तेवढ्यावरच राहिला. तिसऱ्याच दिवशी साहेब आले व सांगू लागले, टिळक, झाले तुमचे झोपडे तयार. आज मला पैसे आले. चला, तुम्हाला कोठे जागा पाहिजे? दोघेजण राहुरीपासून मैल 1.5 मैलावर गेले. डॉक्टर व्हॉलेंटाईनचे एक शेत होते, ते ठरवले. डॉक्टर व्हॉलेंटाईनची संमती मिळवली व ते शेत 200 ते 250 रुपयांना खरेदी केले. मला जेव्हा हे समजले तेव्हा आमचा मोठा खटका उडाला. घर बांधायचे, मग ते गावात बांधायचे का दूर रानात? तेथे सोबत नाही, शेजार नाही, पाणी नाही. अडीअडचणीला हाक मारली तर ओ द्यायला कोणी माणूस नाही. टिळक म्हणत, तुला काही कळत नाही. मी काही करायला घेतले की तू हटकून मोडा घालणार हे ठरलेले. पाणी वाहून आणता येईल, सोबतीला कुत्री ठेवता येतील आणि माणसांना काय करायचे? तू मला हाका मार, मी तुला हाका मारीन. इकडे घर बांधायला सुरुवातही झाली. साहेबांनी स्वतःच्या हातांनी या घराचे काम इतर मजुरांबरोबर केले. पाण्याची मसक, खाण्यासाठी ब्रेड, डोक्यावर सावलीसाठी छत्री, अशा थाटात फेअरबँक साहेब तेथे जाऊन काम करीत. त्यांनी 1 मिनिट फुकट घालवले नाही. तेथे पाण्याचा टिपूस नाही की झाडाची छाया नाही. ऊन म्हणते मी, छत्री पण तीही वाऱ्याने उलटायची. मी म्हणे, साहेब, काय हा तुम्हाला त्रास? ते म्हणत, बाई, काही हरकत नाही. हे सगळे मलाच केले पाहिजे. टिळकांना काही समजत नाही. 500 रुपयांच्या जागी 1000 रुपये खर्च झाला व घर स्वतः मेहनतीने बांधले असल्याने 2000चे झाले. ज्याचे काम त्यानेच करावे हे खरे. 1 महिन्यात घर तयार झाले, पण घर भरणीसाठी आमच्याजवळ कुठे काय होते? घर साहेबांनी तयार करून आमच्या स्वाधीन केले. मग उसने पैसे आणून आम्ही घरभरणी करून नवीन घरात राहू लागलो. जमीन नांगरून घेतली. एकाने सांगितले, साहेब, येथे कपाशी फार चांगली येईल. कपाशी पेरली. वीत झाडे आली. 4 दिवस पाऊस पडला नाही. दुसरा म्हणाला, अहो साहेब, हे काय केले? पाऊस नाही, पाणी नाही, कपाशी कशी होणार? यात हरभरा पेरा. झाले. दुसऱ्या दिवशी गडी लावून कपाशी उपटून टाकली व पुन्हा जमीन नांगरली. तेथे 2 पायल्या हरभरे पेरले. टिळकांनी कामाचा राजीनामा दिला व त्यांच्या भोवती व्हॉलेंटियर्स जमा होऊ लागले. एका व्हॉलेंटियरने तर सहकुटुंब आमच्या घरी तळ दिला. कुटुंब 6च माणसांचे होते. शेतावरील 4 गडी, राखणदार व त्यांचे 3 बायकांचे कुटुंब, असा त्या रानात मोठा जनसमूह गोळा झाला होता. डॉक्टर ह्यूम साहेबांनी टिळकांच्या ह्या नव्या वृत्तीला आळा घातला नाही. पण बुवाचे तुरे लाल, बाईचे पुरे हाल, ही स्थिती त्यांना माहीत असल्याने त्यांनी परस्पर ट्रॅक्ट सोसायटीकडे खटपट करून त्या सोसायटीचे 100 रुपयांचे काम त्यांना देववले. इकडे ते फुकट काम करीत व चरितार्थासाठी ट्रॅक्ट सोसायटीच्या कामाबद्दल त्यांना 100 रुपये मिळत. काम मात्र दुप्पट पडू लागले. पुन्हा जरा सुरळीत चालू लागले, पण 100 रुपयांना 100 वाटा ह्या होत्याच. टिळकांनी आपल्या व्हॉलेंटियर्सची एक तातडीची मीटिंग बोलावली. एकदा नगरच्या 4 व्हॉलेंटियर्सची गाडी चुकली. का चुकली देव जाणे. त्यांनी 4 भाड्याच्या सायकली तशी 4 आणेप्रमाणे करून सायकलवरून ते राहुरीला आले व जाताना मजजवळ पगारातले जे 15-20 रुपये उरले होते ते सगळे सायकल भाडे म्हणून घेऊन गेले. घरी सहकुटुंब राहिलेला व्हॉलेंटियर टिळकांची हजामत करी.
त्याबद्दल टिळक त्याला 4 आणे देत. पुढे पुढे तो आपल्या स्वतःच्या मुलांच्या हजामतीचेही पैसे टिळकांकडे मागू लागला व टिळक त्याला तेही देऊ लागले. एक दिवस मी त्यांना साफ सांगितले की मी हे पैसे देणार नाही. हा कसला व्हॉलेंटियर की आपल्या स्वतःच्या मुलाच्या हजामतीचे पैसे तुमच्याकडून उकळतो. राहुरीसच टिळकांची दीक्षा झाली. पुष्कळ पाहुणे मंडळी आली होती, पण टिळकांचे घरात काहीच लक्ष नसल्याने नेहमीप्रमाणे माझी तारांबळ उडाली. दीक्षा झाली, पाहुणे गेले. रानात घर बांधल्याबद्दल दुसऱ्या दिवशी टिळकांचा व माझा पुन्हा खटका उडाला. आधीपासून व्यवस्था नसली म्हणजे हा असा त्रास होतो पहा. कोणता त्रास? मला तर काही त्रास वाटत नाही विशेष. तुम्हाला नाहीच हो त्रास झाला, पण आम्हाला पहा किती त्रास झाला तो. तू त्रास करून घेतेस त्याला काय इलाज, पण त्रास करून न घेतला तर काही राहते का? वेळेला सर्व काही होते. सर्व काय होते? पाण्याची देखील सोय नव्हती. केवढी पाण्याची तूट पडली. मी आधीपासून सांगत होते अशा जागी घर बांधू नका म्हणून. चोरांचा त्रास, माणसाची वाण, पाण्याचा दुष्काळ. पाण्याचा दुष्काळ? चिमबाबा आण रे ते टिकास फावडे, आपण विहीर खणू. चिमबाबा आधीच म्हातारा, त्या 3 जागी वाकडा. तो कमरेवर हात देऊन त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला. साहेब, ह्या जागी पाणी लागत नाही. लागत नाही म्हणजे काय? चल मी सांगतो तिथे टाक टिकास. चिमबाबा काय नोकर माणूस, हुकमाचा ताबेदार. त्याने टिकास फावडे आणले व टिळक त्याला घेऊन विहीर खणण्यास निघाले. घरापासून 300-400 हातावर विहीर खणण्यास सुरुवात झाली. टिळक व चिमबाबा विहीर खणीत. मी, दत्तू, तारा आम्ही माती वाहू लागलो. पाहुणे राहुणे कमरेवर हात देऊन आमची मजा पाहत. रोज थोडे थोडे करता करता कमरे इतकी विहीर खणली. आमच्या विहिरीची बातमी हा हा म्हणता चहूकडे पसरली. एक दिवस बेलदार आले. त्याच्याशी टिळकांनी 10 आणे रुमालाची बोली केली व ते पुढे काम करू लागले. ही बातमी ऐकताच काही मित्रांनी धावत येऊन ती माणसे कामावरून बसवली. तेवढ्या वेळात त्यांची गुडघ्या इतकी विहीर खणूनही झाली होती. पण त्या तेवढ्याची खोदाई रुमालाच्या हिशोबाने जेव्हा काढण्यात आली तेव्हा टिळकांच्या ध्यानात आपली चूक आली. त्यांना वाटले की सर्व विहीर 1 रुमालभर खोल गेली की 10 आणे झाले, पण 1 रुमाल म्हणजे 1 घनफूट असा तो हिशोब होता. त्या हिशोबाने भलतीच रक्कम होऊ लागली. त्याच दिवशी पगार आला होता. ह्या बेलदाराची कशी तरी समजूत करण्यात आली, तरी त्यांनी 4 तासात 45 रुपये नेले. मग आमच्या त्या हितचिंतकांनी दुसरी माणसे आणून दिली. विहीर 1 पुरुष झाली की 10 रुपये, 2 पुरुष खोल झाली की 15 रुपये असा त्याचा चढता पण आटोक्यातला हिशोब होता. 5 पुरुष खोल गेल्यावर विहिरीला पाणी लागले व ते अगदी भरपूर व गोड होते. राहुरीसच टिळकांनी पुष्कळ भजने व अभंग लिहिले. एक दिवस टिळक काही ख्रिस्ती मंडळींसह फिरायला गेले असता तिकडून एक दिंडी आली. ख्रिस्ती उपासना पद्धतीत पाश्चात्य संगीताला व पद्धतीला मिळालेले प्राधान्य कमी झाले पाहिजे असे टिळकांना वाटून त्यांनी त्याच दिवशी तुझं सोडून ख्रिस्तात जाऊ कुठे, ख्रिस्त गुरु माऊली वगैरे पुष्कळशी प्रसिद्ध भजन गीते रचली. भक्तिभावाने ओथंबलेले त्यांचे पुष्कळसे अभंगही येथेच लिहिले गेले. 1905 व 1906 साली त्यांनी धार्मिक स्वरूपाची कविता फार लिहिली. उपासना संगीतात 682 पैकी 255 गीते त्यांची आहेत. याशिवाय प्रभूची प्रार्थना व भजन संग्रह ही त्यांची 2 पुस्तके ह्या स्वरूपाची आहेत. ह्यापैकी बहुतेक वाङ्मय या काळातील आहे. ह्या कविता वाचल्यास त्यावेळी टिळकांची मनस्थिती कशी होती हे दिसून येते. टिळकांना पुन्हा नगरचे आमंत्रण आले. नगराज डॉक्टर ह्यूम यांचा ईश्वरी विद्येचा वर्ग होता. त्यात शिकवण्याचे काम टिळकांना होते. पण मध्यंतरी त्यांनी मिशनचे काम सोडून देऊन राहुरीस वास्तव्य केले होते. आता डॉक्टर ह्यूम साहेबांनी त्यांना पुन्हा मोठ्या आग्रहाने नगरला बोलावले व राहुरीचे घर, शेत, विहीर वगैरे सारी शहाजी भिलाच्या ताब्यात देऊन आम्ही सारे परत नगरला आलो. पुढे त्या घराची अशी वाताहत झाली. एक ख्रिस्ती माणूस कर्जाने अगदी गांजला होता. साधारणतः कर्जबाजारी माणसाला कामावर ठेवू नये असा अमेरिकन मिशनचा एक नियम होता. ह्या माणसाचे काम गेले असते तर बिचाऱ्याची फारच वाईट स्थिती झाली असती. टिळकांच्या पोटात तुटू लागले. पण पोटात तुटून काय उपयोग? घरात त्याला द्यायला काय होते? राहुरीचे घर त्यांच्या डोळ्यापुढे नाचू लागले. पण मी शेवटी एक दिवस मी राहुरीत जाणार आहे असे सांगून टिळक गेले.
2-3 दिवसांनी ते परत आले. आल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मजजवळ 600 रुपये ठेवायला दिले आणि सांगितले, हे पैसे ह्यूम साहेबांचे आहेत. उद्या अमुक अमुक गृहस्थ येणार आहेत. त्यांच्यापासून कर्जरोखा लिहून 500 रुपये त्यांना द्यायचे. मी पक्की होते. मी म्हटले, ह्यूम साहेबांचे पैसे आणि आपण कर्जरोखा लिहून द्यायचा म्हणजे हे काय प्रकरण आहे? हे बघ, साहेबांना हे पैसे मिसेस ह्यूमच्या नकळत द्यायचे आहेत. हे बोलणे मला पटले. मला वाटले, ज्याप्रमाणे टिळकांना माझे भय वाटते त्याचप्रमाणे ह्यूम साहेबांना मिसेस ह्यूमचे भय वाटत असेल. दुसऱ्या दिवशी गृहस्थ आले. त्यांना पैसे दिले व रोखा लिहून घेतला. उरलेले पैसे बाजूला ठेवून दिले. हळूहळू घर विकल्याची बातमी माझ्या कानावर आली आणि ते अगदी सालंकृत कन्यादान. घरातील सामान, खुर्च्या, फळ्या, घडवंच्या, दिवे, पलंग, पाळणा, चिमबाबाने व मी मिळून वळलेली काथ्याची दोरखंडे. ह्या वेळेस ताटाबरोबर काठही गेला. नुसत्या विहिरीलाच 500 रुपये खर्च आला होता. पण विहिरीबरोबर शेत गेले आणि शेताबरोबर घरही गेले. पण 100 रुपये वर आले. शिवाय दरमहा शहाजीला द्यावे लागत होते ते 6 रुपये वाचले. हा काय कमी लाभ झाला? घर विकले त्याचे पैसे कुठे आहेत? चांगले सुरक्षित आहेत. डॉक्टर ह्यूम जवळ ठेवले आहेत. उगाच त्रास देऊ नकोस. त्यातील सामान? अगं, घर गेल्यावर सामान कुठे ठेवायचे? म्हणजे पाळणा दिवे हे विकण्यापर्यंत पाळी आली होती का? ते काही नाही. दिवाण पाळणा मला पाहिजेत. हे काय असे अशुभ? किती खुळचट कल्पना आहेत तुझ्या. पण हे सारे विकायला काय कुठे अडले होते? मी काय म्हणतो ते तुला कळत नाही. विनाकारण 6 रुपये महिना द्यावा लागत होता ना. 2-3 दिवसांनी मिसेस ह्यूम मजकडे भेटायला आल्या. त्यांना मी विचारले, काय हो मॅडम साहेब, आमचे 600 रुपये तुमच्याकडे ठेवले आहेत ना? कशाचे? राहुरीच्या घराचे? नाही काही. ते तर टिळकांनी त्या गृहस्थाला कर्ज फेडायला दिले. माझे तोंड अगदी पाहण्यासारखे झाले. टिळक घरी आल्यावर मी त्यांना विचारले. ते म्हणाले, हो, दिले मी ते त्या माणसाला. काय म्हणणे आहे तुझे? पण हेच मला तुम्ही सांगितले का नाही अगोदर? हो, सांगितलेही असते, पण मग तू मला ते पैसे देऊ दिले असतेस का? घर गेले. घर बांधून देणारे गेले, घेणारे गेले, डोळ्यांचे पाणी गेले. आठवणी मात्र अजून पाणीदार आहेत. 500 रुपये गेले. रोखा तेवढा अगदी आतापर्यंत कायम होता. उरलेले 100 रुपये काही दिवस बँकेत टाकले. नंतर त्यात आणखी 20 रुपये घालून एक म्हैस घेतली. म्हैस दिसायला फार सुंदर होती, पण दूध बेताने द्यायची व दर खेपेस तिला टोणगे व्हायचे. ह्या म्हशीचे टिळक पुष्कळ करीत. एक दिवस ते म्हशीला धुत होते. इतक्यात कोणी श्रीमंत विद्वान त्यांना भेटण्यास आले. म्हशीचे प्रदर्शन पुढच्याच दारी होते. त्या गृहस्थांना टिळकांना भेटायचे होते. तेव्हा त्यांनी म्हशीच्या ह्या गड्याला आत जाऊन निरोप सांगायला सांगितले. टिळकांनी आत येऊन हात वगैरे धुवून बाहेर जाऊन गृहस्थांचे स्वागत केले. या म्हशीवरून आमची मधून मधून भांडणे होत. एक दिवस मी म्हटले, काय करावे, गोवऱ्या वाळत घातल्या की चोरीस जातात. टिळकांनी विचार करून गोवऱ्या चोरीस न जाण्यालायक एक नामी युक्ती काढली. टिळक म्हणाले, आपण गडी ठेवून त्याच्याकडून ह्या गोवऱ्या भाजूनच घेत जाऊ. एक मोठे चुलांगण करावे. त्यावर पत्रा ठेवून त्यावर गोवऱ्या भाजून घेतल्या व रचून ठेवल्या म्हणजे झाले काम. टिळकांची ही युक्ती ऐकून आम्ही हसू लागलो. मला का तुम्ही सर्वजण इतका मूर्ख समजता? मला काहीच ज्ञान नाही असे तुमचे म्हणणे आहे का? तुम्हाला पुष्कळ ज्ञान आहे, त्याबद्दल माझा काहीच वाद नाही. पण माझे म्हणणे एवढेच आहे की गोवऱ्या भाजायला खर्च जो लागणार तो गोवऱ्यांच्या किमतीच्या तिप्पट. शिवाय तापत्या तव्यावर टाकलेल्या गोवरीची राख होऊन जाणार ती वेगळीच. आता तर टिळक फारच रागवले. त्यांनी मंजुळाबाईंना हाक मारून सांगितले की चूल पेटवून तव्यावर एक गोवरी थापून ह्यांना आणून दाखवा. मंजुळाबाई हो म्हणून दुसऱ्या दाराने निघून गेली व टिळक आपल्या कामाला गेल्यावर हे गोवऱ्या प्रकरण विझून गेले. एकदा कल्याणी म्हणजे आमची म्हैस सुटली व उधळली. टिळक त्यावेळेस लेक्चर हॉलमध्ये वर्ग घेत होते. फर्ग्युसन गेटपासून कल्याणीबाईचा दौरा जो निघाला तो लेक्चर हॉलवरून पुढे गेला. शिकवता शिकवता टिळकांचे लक्ष म्हशीकडे गेले व ते तसेच वर्ग सोडून बाहेर पडले व म्हशीच्या मागे धावू लागले. कोट, पॅन्ट, डोक्यात हॅट
हातात एक वेळूची लांब लचक काठी. अशा अवतारात टिळक तिच्या मागे पळत होते. त्या दिवशी म्हशीने फारच त्रास दिला. ती काही केल्या त्यांची ऐकेना. शेवटी एकदाची कशी तरी तिला घरी आणली. घरी आल्यावर टिळक म्हणाले, "अगं, म्हशी वळणे सुद्धा सोपे काम नसते. गुराख्याला किती श्रम पडत असतील बिचाऱ्याला. आपण गुराख्याला उद्यापासून राखोळीचे पैसे दुप्पट द्यायची सुरुवात करा. हे लोक गरीब असतात, बोलत नाहीत म्हणून आपण त्यांना थोडक्या पैशात राबवून घेतो. त्याप्रमाणे आम्ही गुराख्यास जादा राखोळी देऊ लागलो." आमच्या राहुरीच्या घरावर तसे म्हटले तर नगरास येताच धाड आली होती. नगरास पोचल्यावर आमच्याकडे एक गोसावी आला. तो आमच्या घरी राहू लागला. त्याचे बोलणे नेहमी विरक्तीचे असे. देव सच्चिदानंद आहे, तोच एक आहे, बाकी सारे मिथ्या आहे, संसार ही माया आहे, त्यात प्राणी स्वतः बुडतो. आपण कोठून आलो, कोठे चाललो ह्याची त्याला जाणीव नाही. हा सारा भास, पण ह्या भासालाच भुलून माणूस देवाला सोडून फिरत आहे. कोणाची बायको, कोणाची मुले, पैसा कोणाचा, घर कोणाचे, सर्व संग परित्याग करायला पाहिजे. गुरुजी, आपण दोघे मिळून काही सेवा करू. आपल्या मागे व्याप नको, काही उपाधी नको. मला वाटते आपण राहुरीचे घर विकून जो काही पैसा येईल त्या भांडवलावर एक दुकान काढू आणि दुकानात जो फायदा होईल तो जनसेवेसाठी खर्च करू. मग कोणी गरजू आला तर त्याला काही अडचण पडणार नाही. साधू बुवांच्या ह्या असल्या गप्पा चालत. त्या मी लक्ष देऊन ऐकत असे. टिळकांनाही घराची घिरघिर वाटत होतीच. तेही म्हणू लागले की घर जर विकले तर आलेल्या रकमेतून आपल्याला पुष्कळशा लोकोपयोगी कार्यास हातभार लावता येईल व पुष्कळ कामे करता येतील. एक दिवस घरात पाण्याचा ठणठणाट झाला. त्या दिवसात नगरास पाण्याचा आधीच दुष्काळ. टिळक निजले होते. त्यांच्याजवळ बुवा बसले होते. मी तेथे त्यांच्यापुढे एक भला मोठा पाण्याचा रिकामा हंडा नेऊन ठेवला. "हं, घ्या बुवा, तुम्हाला सेवा करायला पाहिजे ना. आज घरात पाण्याचा थेंब नाही. चला तुम्ही दत्तू व बेबी आज पाणी भरा. हे सर्व स्वप्न आहे, माया आहे, तेव्हा त्याचे मनावर घेण्याचे कारण नाही." बुवा पाणी आणण्यास काकू करू लागले. मी दुसरा डोस दिला. "हे पहा बुवा, मी भाकरी भाजायला बसले व हात पोळले म्हणजे माझ्या हाताला येणारे फोड काही मला मायेचे फोड वाटत नाहीत. मला त्या वेदना सहन होत नाहीत. पण तुमची गोष्ट वेगळी. तुम्हाला सर्व मायाच असल्याने तुम्हास काही हरकत नाही." माझे बोलणे टिळकांनाही पटते आहे असे पाहून बुवा पाणी आणण्यास उठले. कण्हत कुथत 2 हंडे पाणी भरल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितले, "तुमची ही माया केवळ आमच्या राहुरीच्या घरावर आहे. ही खोटी माया आहे. तेव्हा उद्यापासून तुम्ही आपला रस्ता सुधरा." दुसऱ्या दिवशी बुवा गेले. पण तेवढ्याने घरामागची ग्रहदशा आटोपली नाही हे वर आलेच आहे.